आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची. म्हासुर्णेत जपत आहेत शेकडो वर्षांची आध्यात्मिक परंपरा. खटाव तालुक्यातील म्हासुर्णे येथील हेमाडपंथी महादेव मंदिरात शेकडो वर्षांपासून चालत आलेली श्रावण महिन्यात समयी देवत ठेवण्याची परंपरा आजही तेवढ्याच भक्तिभावाने जोपासली जात आहे. यंदा या परंपरेत वाढ झाली असून 80हून जास्त समयी श्रावण महिन्याच्या सुरुवातीपासून तेवत ठेवण्यात आले आहेत. त्यासाठी लागणारे गोडे तेल भाविक मंदिराचे पुजारी विजयकांत गुरव यांच्याकडे सुपूर्त करतात आणि त्यानंतर अखंड दिवस रात्र या समयी तेवत ठेवण्यासाठी पुजारी विजयकांत गुरव काळजी घेतात. या काळात मंदिरात दररोज आध्यात्मिक कार्यक्रम सुरू असतात. त्यामध्ये महादेवास अभिषेक, शिवामूठ, भजन वगैरे उपक्रम गावातील भाविक राबवतात. सुमारे 100 वर्षांपेक्षा जास्त काळापासून चालत आलेली ही आध्यात्मिक परंपरा आजही तेवढ्याच भक्तिभावाने म्हासुर्णे गावातील ग्रामस्थ जोपासत आहेत. श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी महादेवास महारुद्राभिषेक घालून भगवान महादेवाची पालखीतून मिरवणूक काढतात. त्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने भंडारा, गहू आणि गुळाची खीर महाप्रसाद होतो. या उत्सवाची समाप्ती होते. मुख्य म्हणजे समई प्रज्वलनाची ही परंपरा गेल्या शेकडो वर्षांपासून चालत आली आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार आजोबा पणजोबांनी सुरू केलेली परंपरा पुढे मुलगा, नातू यांनी कायम ठेवली आहे. काहींच्या 3 तर 4 पिढ्यांनी पुढे ही परंपरा चालू ठेवली आहे. मंदिराचे पुजारी विजयकांत गुरव, पांडुरंग गुरव, लालासो गुरव, ग्रामपंचायत सदस्य सौ संगीता गुरव, प्रतिभा गुरव ही परंपरा जोपासण्यासाठी ग्रामस्थांना सहकार्य करतात. ओम नमः शिवाय. कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माथा मुठे झळाळी कारण्य सिंधू गोदुकाहारी तुझवीन शंभो मज कोणतारी. म्हासुर्णे गावामध्ये श्री शंभू महादेवांच्या मंदिरामध्ये श्रावणानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह सोहळा, अखंड विणा पहारा, काकड आरती, जागर भजन, हरिपाठ असे नानाविध कार्यक्रम सुरू आहेत. श्रावण महिन्यामध्ये परंपरेनं गेल्या 150 वर्षापासून पूर्वजांपासून चालत आलेल्या जवळजवळ 80-85 समया अखंड महिनाभर तेवत असतात. या कार्यक्रमामध्ये शेवटच्या सोमवारी मोठी महाआरती असते आणि या महाआरतीला गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित असतात. सर्वांना प्रसादाचं वाटप असतं आणि मंगळवारी रथमार्गावरून शंभू महादेवांच्या पालखीची सुरुवात होते आणि पुन्हा परत येऊन दहीहंडीचा कार्यक्रम मंदिरामध्ये होतो आणि महाप्रसाद म्हणून संपूर्ण गावाला वाटप केला जातो. ओम नमः शिवाय. आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची.